केल्यानंतर मंथेच्या दाशीला या ठिकाणी समजा कुसमुस करू लागलेली. आता मी प्रयत्न केला पण हे माझा प्रयत्न वायाला जातो का काय बर का इथपर्यंत आहे. काही काही आणि राजा दशरथ पुढे काय म्हणले आताचे आता हात चुरी म्हणे काय आता काय करी राज्य दिदले राम करी आम्हा रोकडी देशवटा. आता या ठिकाणी ती मंथना दाशी हाती हात या ठिकाणी हात चुळू लागलेली आहे. आता मी काय करू बाई आता प्रयत्न केला पण आता राजे प्रभू रामचंद्राला दिलेलं आहे. आता आम्ही करायचं काय असं या ठिकाणी मंथना नावाची दाशी इथं विचार करू लागलेली आहे. इकडं संवाद काही काही आणि राजा दशरथाचा चाला. बोला रामाची नाही माया जाना मावरी निष्ठुर पूर्ण त्यासी झाली राजा बेचिंचन पुनरागमन नाही आम्हा. अहो त्या रामाला या ठिकाणी माया म्हणजे प्रभू कसे माझे आहेत सगळ्या ठिकाणी प्रभू सांभाळणार आहे बर का. आणि त्या प्रभूला काय म्हणून आता म्हणले आम्हाला कैचे राज्य आणि कसं आम्हाला आता आम्ही करावा काय अशी मंथरा नावाची दाशी विचार करते. दादा बोला संधी खुणावी मंथरा म्हणे सोडू नको पूर्व निर्धारा अन्यथा नवरी हो विचारा दोन्ही वरा मागे वेगी. आता या ठिकाणी समजा राजा दशरथाचं बोलणं आणि कैकेयचं बोलणं चाललेलं आहे पण ती मंथना दाची मदतशी होती ती या ठिकाणी पुन्हा पुन्हा खुलू लागलेली आहे. कैकेयला बाई तुझ्या ध्यानात आहे का काय भुललं का काय बर का चाळक बाबा आणि हे बाबा आमचे गाडीवाले बर का. आता महारथी तिथं बर का सांगणारे वाचक चला म्हणलं आपलं बडे साहेब म्हणले चला सेवा करू बर का म्हणून चल आलो म्हणून या ठिकाणी ती मंथना म्हणू लागलेली बाई दोन त्या ठिकाणी वर आहे ते वर सोडू नको माग बघा माग कुठं माग फिरून बघा मागचे वर आहे काय ती. आता सुद्धा शहाणे माणसं मी सदा सांगतो पोत्या पुराण कथा तुम्ही आयुष्य वाचवा धर्माचं रक्षण करा पण जेनं आपल्याला माणसात बसले त्याला विसरू नका. काय लागत तुम्हाला माणूस कोण आहे. अरे आई वडिलांना आपल्या लहानाचं मोठं केलं अरे 9 महिने 9 दिवस या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आईनं आपल्याला सांभाळ केलेला आहे आणि त्या आईला जाता जाता तुम्ही सगळं आई जेवलीस काही विचारित नाही कसा तुम्हाला परमार्थ किती टाळ्या वाजून जरी सांगितलं तरी काय काय कोण जवळ करीन बाबा. म्हणून या ठिकाणी मंथना खोलू लागलेली आहे काही काहीला. बोला बाबा मंथरा देखताची दृष्टी विकल्प बळावला पोटी मग रायासी मांडल्या गोष्टी क्रोध दृष्टी पाहुनी. आता त्या ठिकाणी आतापर्यंत माझ्या आई साहेब शांत होत्या पण संगतीचा परिणाम आहे बर का. संगत झाली ना बाबा संगत चांगल्याची संगत करो सज्जन की दो दो बाता आणि संगत करो गद्द्याची दो दो लाता बाकी नाही. पेनाची संगत आली की चला थोडी घेतली अरे काय करायचंय. म्हणून या ठिकाणी अरे त्या कैकेयीचं आणि त्या मंथनीच्या दृष्टी सामोर आलेली आहे जवळ बघू लागलेली आहे. जशी जशी ती मंथना कैकेयीकडे बघतीये त्या टायमाला मंथनी आणि मंथनाला बघितल्यानंतर कैकेयीचा आणि बुद्ध्या पालटली रागानं बघू लागलेली आहे दशरथाकडे. काय काय म्हणल्या वाहिली श्रीरामाच्या नाते मज मानले प्रमाण मागे न ते द्यावे आपण अन्यथा वचन न करावे. राजा दशरथ तुम्ही प्रभू रामचंद्राच्या वाहिलेली आहे हे मान्य आहे आम्हाला बर का. तुम्ही सूर्यवंशातल्या कुळातले साधू संत आहेत महान महात्मे आहेत चंद्र सूर्य आहे पर्यंत तुमची कीर्ती बाबांनो साधू संत रामायण त्या ठिकाणी आपली कोणत्या दृष्टीनं बघते. महाराज चांगला आहे रामायण सांगतो टाळ्या वाजून लांबून येतो पण मागचा महाराजाचा विचार बघा काय अभ्यास आहे तेव्हा नाही खोल आहे. म्हणून या ठिकाणी कसं असतं बर का. म्हणून माणसाला 3 गोष्टी आज पाहिजे माणसापाशी बर का. दाढीवाले बाबा दाढीलाच हात लावला माझ्या बाबानं असं 3 गोष्टी कोणत्या अरे गावात शेतात खत पाहिजे आणि घरात मत पाहिजे गावात पत पाहिजे सांगायची गरजच नाही काही. आम्ही पोत्या करून आम्हाला कुणी गावात तुला जवळ करील कसं जवळ करील तुमचं आचरण कसं आहे असं या ठिकाणी काही आणि पुन्हा पुन्हा राजा दशरथाला बोलती. बोला बाबा तुम्ही पूर्वी दिले त्याची मागे ना पुढे राजा सुखावला येणे बोले
मागे वाहिले म्हणे तिसी. काही म्हणते तुम्ही पूर्वी या ठिकाणी समजा वचन दिलेलं आहे आणि ते बोल माझं या ठिकाणी खरं करा, वचनाला बाधा करू नये. आणि सरासरी तर दाढीवाले तुम्हाला काय पाहिजे बरं का, सरासरी तर मालकाने खोटंच बोलू नाही. मी तर का बोलू, सगळ्या माझ्या आया बहिणी सगळे माझे बांधव आहेत, मी लहान आहे तुमच्यापेक्षा, मी तुमचा मुलगा आहे. बाबांनो पोथ्या पुराण सदा वाचवा पण आपल्याला म्हणून खोटं बोलू नाही. इथं ओळी पदार्थ सांगायचं काय असं चिंतन आहे बाबा. तुम्ही मला वर दिलेले 2 वर द्या असं मला मान्य आहे. काय मला राजा तुम्ही जायती सुखाना तिथले तोवर जाना ते मी आप मागे ना आपण पण कृपण पूर्वी त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला वर दिलेलं आहे बरं का, आणि ते वर आता मी तुम्हाला विनंती करते आहे बरं. विनंती करून मी तुम्हाला इनू लागलेली आहे. आता इनवून तुम्ही जर काहीच करीत नसलात म्हणून मला या ठिकाणी माझे 2 वर द्या. 2 वर द्या बर का. सहज आता या ठिकाणी महिला तर आता कमी आता येते ना बरं का, दिवशी मागल ज्याला तुझं भरपूर होते येते, कामाचे दिवस आहेत चला जाऊ द्या म्हणून सहज आता तिकडे परळी भागामध्ये चाळक महाराज थोरात महाराज परळी भागामध्ये सत्य दिवस आहेत. दिवसा असतात बरं का, 1 मिनिट घेतो जास्ती नाही आणि बुका लावून घेतो, पुन्हा डबल बसणार आहे जोडीदार यायला आमचा बरं का. तसं नाही बरं का, असं चिंतन आहे. म्हणून आम्ही परळी भागामध्ये गेल्यानंतर तिथे या ठिकाणी महिलांची शक्ती होती महाराज, महिलांची शक्ती होती. गेलो तिथं 5 महिला नेमल्या होत्या. 5 महिला का नेमल्या, काय करायचं, एकीनं पाय धुवायचे, एकीनं गण लावायचा, एकीनं हातामध्ये बांधायचं, एकीनं बोलायचं, एकीनं साखर द्यायची. आणि जिनी साखर दिली त्या टायमाला मी हसलो. ती म्हणली शिंदे भाऊ का हसू आलो. मी मला का मला इतका आनंद झालेला आहे. अहो तुम्ही आज रामराज्य चांगलं म्हणलं, आयुध्यामध्ये घरोघर ओवाळले होत्या, साधू संतांची सेवा केली आणि तुम्ही आम्हाला ओवाळ आमचा सत्कार केला म्हणून मला हसू आलं. तसे नाही म्हणले, तसं नाही भाऊ म्हणले, आम्ही तुमची पूजा का केलेली आहे की राम भक्त वाचक सुशकाचा पाऊल वाकडा पडू नये आणि ही सेवा आहे. कोण म्हणल्या, आई साहेब म्हणल्या. इथं काही माझ्या राजा दशरथाला इनू लागलेले, तुम्ही सूर्यवंशाच्या कुळातले, तुम्ही काय करायचं आहे वचनाला पूर्ण करा. बोला बाबा. राजा म्हणे आवश्यकाचे जे मागसे अलौकिका ते मी तुझं देईन देखा. राजा म्हणे अभिषेक, राजा म्हणू लागलेला आहे की बाबा आता जे आहे ना तू बोलतीस आणि मी आयुष्य या ठिकाणी देणार आहे. असा राजाचा आणि कैकईचं गोड कथन चांगला आनंद आला आणि आनंद झाला, खिळीमिळी झाला, तुम्ही हसला ते मला सुद्धा इतक्या लांबून आलेलं बरं झालं, हुकलं चुकलं असं चिंतन आहे. पुन्हा अजून वाचक साध पुन्हा अजून 5 ओळ्या घेऊ वाचक यायला लागला बरं का. पुन्हा गावर श्री ज्ञानदेव